नमस्कार. मी परेश सावरकर. मी पुनश्च आपल्या सर्वांच्या भेटीला आलोय. पुन्हा एकदा 10th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर घेऊन पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. बरं, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ अन एलिमेंट हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. कारण याच चॅप्टरवरती तुम्हाला तुमचं समोरचं केमिस्ट्रीचं जे काही डाऊट्स असतील किंवा केमिस्ट्रीचं जे काही बेसिक असेल ते पूर्ण बेसिक तुम्हाला या चॅप्टरवरती क्लिअर होतील. त्यामुळे 10th क्लासच्या सर्व मुलांनी पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ ॲन एलिमेंट या चॅप्टरवरती थोडं जास्तच भर देणं गरजेचं आहे. चॅप्टरचं जवळपास वेटेज आहे विदाउट ऑप्शन 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स. तर सर्वात पहिले एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन्स. आता तुम्हाला माहितीच आहे की एलिमेंट्स काय आहे, प्युअर सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये फक्त एकाच टाईपचं ॲटम असते. व्हॉट इज मीन बाय ॲटम? ॲटम काय आहे? ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. ॲटम हा एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. ॲटममध्ये 3 पार्टिकल असतात, सब ॲटॉमिक पार्टिकल असतात: इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन असतो निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन असतो पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन असतो न्यूट्रल. हे सांगायची गरज का बरं आहे? कारण ॲटमचेच आपल्या काही प्रॉपर्टी त्याच प्रॉपर्टीला स्टडी करून आपण एलिमेंट्सचं पिरियोडिक क्लासिफिकेशन करणार आहोत. सिमिलर लाईक जसं की ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे? द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन अन ॲटम. ॲटममध्ये टोटल किती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे त्या संख्येला म्हणतो आपण ॲटॉमिक मास. त्यानंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अन ॲटम. ॲटममध्ये किती माहिती आहे का प्रोटॉन प्रेझेंट आहेत, तर प्रोटॉनच्या संख्येला आपण ॲटॉमिक नंबर असं कन्सिडर करत असतो. उसके बाद आता आहे व्हॅलन्सी, द कंबायनिंग प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट्स असं कन्सिडर करू शकतो, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऑक्टेट और डुप्लेट स्टेट ऑफ ॲन ॲटम, आयदर गिव्हिंग और टेकिंग. म्हणजे एकतर ते इलेक्ट्रॉन्स देणार किंवा इलेक्ट्रॉन घेणार. आणि याच प्रॉपर्टीची स्टडी करून आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ ॲन एलिमेंट्स मध्ये हेच बेसिक फंडाच आपण यूज करणार आहोत. टुडेज आजच्या काळात फक्त आणि फक्त 118 एलिमेंट्स आपल्याला नोन आहेत. अराउंड 1800 सेंचुरीमध्ये जवळपास फक्त 30 एलिमेंट्स नोन होते. एलिमेंट्सची स्टडी इझी व्हावी, त्यानंतर आपण त्याला ग्रुप करावं. ग्रुपमधून त्याची फक्त जर समजा एका एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण एंटायर ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाय करू शकावं, याकरिता सायंटिस्टनी एलिमेंट्सला क्लासिफाय केलं त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज. इनिशियली एलिमेंट्स क्लासिफाय करण्यात आले सर्वात प्रथम तर मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड. आता मेटल म्हणजे काय? जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, जे इलेक्ट्रॉन देतो तो देव, खातो तो राक्षस, आपण आधीपासून शिकलोय. तर जे इलेक्ट्रॉन देतात ते मेटल आणि जे इलेक्ट्रॉन घेतात ते नॉन मेटल. आणि मधातला जसं स्त्री पुरुष सेम मेटॉलॉइड. मेटॉलॉइड म्हणजे हॅव्हिंग अ सेम प्रॉपर्टीज. मेटल आणि नॉन मेटलच्या दोघांची कंबायनिंग प्रॉपर्टी असतात. जसं मेटल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह तर नॉन मेटल इलेक्ट्रो निगेटिव्ह राहील. मेटल जास्तीत जास्त त्याचा इलेक्ट्रॉन देणार तर मेटल कटायन फॉर्म करणार, तर नॉन मेटल नेहमी इलेक्ट्रॉन घेणार तर तो अनायन फॉर्म करणार. आणि ते सर्व तसंही आपल्याला माहिती आहे का मेटलची प्रॉपर्टी, नॉन मेटलची प्रॉपर्टी. मला असं वाटतं की मेटलर्जी नावाचा चॅप्टर येणार आहे तुम्हाला. तर मेटलर्जी नावाच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायला मिळणारच आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल अँड ऑल्सो प्रॉपर्टीज ऑफ मेटल ऑल्सो. तर सर्वप्रथम असा कोणता सायंटिस्ट आला की ज्याने माहिती आहे का एलिमेंट्सला क्लासिफाय केलं, तर तो सायंटिस्ट होता डोबेरेनर. डोबेरेनर इज अ फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय द एलिमेंट्स. त्याने काय केलं, तो 1817 मध्ये आला. त्यांनी ग्रुप तयार केला, द एलिमेंट्स हॅव्हिंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. ही अरेंज द एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस हॅव्हिंग अ सेम physical and chemical properties, and he found that the atomic mass of the middle elements are arithmetic mean of remaining two. म्हणजे जसं काही त्यांनी ग्रुप तयार केला, जसं की लिनाक
म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. And he found that the atomic mass of the potassium are arithmetic of the mean of lithium and potassium. म्हणजे पोटॅशियमचा आणि लिथियमचा ॲटॉमिक मास ऍड करून त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला सोडियमचा ॲटॉमिक मास मिळतं. He made a group of 3 elements having the similar chemical properties and called them as a triad: lithium, sodium, potassium, calcium, strontium, barium, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. लेकिन डोबेरेनर का एक प्रॉब्लम हुआ था भाई. क्या? ही कुड आइडेंटिफाई ओनली 3 ट्रायड्स. उसने सिर्फ 3 ही ट्रायड बनाए. उसके बाद उसका और एक प्रॉब्लम था. द ऑल नोन एलिमेंट्स डज नॉट फिट इनटू ट्रायड्स. द न्यूली इन्व्हेंटेड एलिमेंट डज नॉट फिट इनटू ट्रायड्स. मॅक्झिमम टाइम बोर्ड्स मध्ये तुम्हाला डोबेरेनरचा क्वेश्चन येतो. त्याच्यामध्ये डोबेरेनरचा लिमिटेशन्स हा क्वेश्चन बेसिकली राहतोच. त्यामुळे डोबेरेनर ट्रायड्स करके ही जाना. डोबेरेनर के बाद आहे डोबेरेनर नंतर आला न्यूलँड. न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी पण माहिती का एलिमेंट्सला अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आणि फाउंड दॅट द फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू द फर्स्ट. म्हणजे प्रत्येक 8व्या एलिमेंटची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सोबत मॅच खात होती. त्यानुसार न्यूलँडनी त्या सर्व माहिती का एलिमेंट्सला 7 म्युझिकल टोन सोबत कंपेअर केलं. डो रे मी फा सोलाटी सा रे ग म प ध नि सा. हा आहे न्यूलँडचा पिरियोडिक टेबल. त्यांनी 7 म्युझिकल टोन मध्ये केलं. डो रे मी फा सोलाटी सा रे ग म प ध नि. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. इथे जर बघाल तुम्ही तर नायट्रोजन फॉस्फरसची सिमिलर प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, लिथियम सेम प्रॉपर्टी आहे. म्हणजे लिथियमच्या 8व्या नंबरवरती सोडियम येतो. सोडियमच्या 8th नंबरवरती पोटॅशियम येतो. दे हॅव्हिंग द सेम प्रॉपर्टीज. दिस अरेंज स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट अँड एंडेड विथ अ थोरियम. He found that every 8th element had the properties similar to those the first elements observed in the octaves music. पण याचे पण डिमेरिट्स होते. याचा डिमेरिट्स काय होता की आउट ऑफ 56 नोन एलिमेंट्स न्यूलँड्स ऑक्टेव्स वॉज अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे त्याचा जो लॉ होता तो फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतच अप्लिकेबल होता. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम होता की न्यूली इन्व्हेंटेड एलिमेंट डज नॉट फिट इनटू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँडच्या ऑक्टेव्ह मध्ये नवीन इन्व्हेंटेड एलिमेंट्स फिट होत नव्हते. त्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम असा होता की समटाइम ही प्लेस अनलाइक एलिमेंट्स इन द सेम स्लॉट. ही कुडंट आयडेंटिफाय द प्रॉपर प्लेस ऑफ द कोबाल्ट अँड निकेल ऑल्सो. हे झाले न्यूलँडचे डिमेरिट्स.